नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। लोकसभा निवडणुकांसाठी महायुती महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागा वाटप सध्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। महायुतीचं जागा वाटप नेमकं कसं असेल आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूया। महायुतीमध्ये फॉर्म्युलाच्या आकड्यांपेक्षा विजयाची खात्री असलेल्यांना संधी जिंकू शकण्याच्या मेरिटवर जागा वाटप होणार। महायुतीच्या बैठकीमधील आतली बातमी। महायुतीचा फॉर्म्युला 37-8-3 राहण्याची शक्यता। भाजप 37, शिवसेना 8 आणि अजित पवार गटाला 3 जागा मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेसला 2 किंवा 3 जागा मिळण्याची शक्यता। बारामती, रायगड, मावळची जागा अजित पवार गटाला मिळण्याचा अंदाज। राष्ट्रवादीची 9 जागांची मागणी। शिंदे गटाला मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात, अजित पवार गट ठाम। चर्चेतून योग्य मार्ग निघेल, भाजप आम्हाला दिलेली आश्वासनं पाळेल, भुजबळांची प्रतिक्रिया। विद्यमान खासदारांच्या जागा द्या, शिंदे गटाची मागणी। अमित शहांकडून मुख्यमंत्री शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। शिंदेंच्या शिवसेना 8 जागा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये 6 पैकी 5 जागा भाजपला तर 1 जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध राहुल नार्वेकर यांची लढत होणार। भाजपच्या कोर कमिटीची दिल्लीमधील दानवेंच्या घरी बैठक। फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत पाटील उपस्थित। जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। सर्वच जागा भाजप लढवेल, शिंदे आणि अजितदादांचे उमेदवार असतील, अपक्ष आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक। जागा वाटपावर विस्तृत आणि सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल 2 दिवसानंतर दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेणार।